हुडकेश्वर परिसरातील प्लॉट धारकांवर आरोप लावण्यात आलेला होता काही न्यूज चॅनल मार्फत. पण अशात आता काय परिस्थिती होती आणि हा प्लॉट कोणाचा होता, अशात त्याचा मालक समोर आलेला आहे आणि कधी यांनी प्लॉट घेतला ते जाणून घ्या. सर, कधी हा प्लॉट घेतला होता आणि त्या दिवशीच काय तिथे गोष्टी झालेल्या होत्या, कशा पद्धतीने पाहण्यात होतं, काय सांगाल तुम्ही? मी 2002 मध्ये यादव जोडून प्लॉट घेतलं होतं. तेव्हापासून ते हाडकेच्या न या यादवच्या कोर्टात केस चालू होता. हा, तेव्हापासून हाडकेच्या न यादवच्या कोर्टात केस चालू होता. आता 2025 मध्ये तो यादवनं केस जिंकला. त्याच्यावर ते आम्ही तिथं साफसफाई करायला गेलो होतो ना, आपण प्लॉट पाहायला गेलो होतो. तिथं काही वेगळे लोक आले, आमची इथे रजिस्ट्री आहे असं आहे तसा वाद करत होते. तिथं कोर्टाचा काय निर्णय होता या मागचा, की 25 वर्षानंतर निर्णय लागला, तर काय निर्णय होता आणि तुम्ही त्या प्लॉटवर गेले होते तर? कोर्टाने यादवला निर्णय दिला की तुझी जे रजिस्ट्री आहे 2002 मध्ये, त्याची झाली होती रजिस्ट्री पहिले 2002 मध्ये, तर तुझी रजिस्ट्री सर्व बरोबर आहे. तुझ्या 2002 पासून तिथं पोझिशन आहे, ती जागा तुझी आहे, म्हणून ते कोर्टाने ते यादवला दिला ऑर्डर. ही जमीन मग तुम्ही यादव पासून कधी घेतलेली होती, काय सांगा? 2002 मध्ये. मग तुमची जे कोर्टात केस चालू होती हे यादव सोबत होती की अजून कोणासोबत होती, काय सांगा? नाही, यादव न हाडके पहिले जो जमीन मालक होता, तो लेआउट मालक जो होता पहिले हाडके, त्याच्यासोबत यादवची चालू होती. त्याच्यामध्ये आमची बी मतलब गवा वगैरे झाली होती. यादवनं सांगितलं की भाई आम्ही यायले प्लॉट तिथून विकले आहे याच्यामधून. परंतु त्या दिवशी तुम्ही प्लॉट साफसफाईला गेला तर हे जयस्वाल कुटुंब तिथं आरोप प्रत्यारोप करत तुमच्यावर आरोप लावला आणि एक व्हिडिओ व्हायरल करणार, अशा त्या जयस्वाल फॅमिलीचं काय घेणं देणं त्या प्लॉट सोबत होतं, काय सांगा? ते सांगत आहे का आमच्या जोड बी रजिस्ट्री आहे, आम्ही हाडकं जोडून घेतलं आहे म्हणून. कधी घेतलं, काय घेतलं? 2025 मध्ये रजिस्ट्री मारली आहे त्यानं हाडके जोडून. परंतु याच्यात पाहण्यात आलं, आज प्रतिष्ठित व्यक्ती एक धावडे कुटुंब मानले जातात. अशात एक कार्तिक धावडे असो या अनिल धावडे असो या चाहे मग आणखी कोणते धावडे असो, अशामध्ये फक्त एका आणि दोघांचं नाव घेण्यात आलं होतं. परंतु त्याच्यामध्ये तीनही वडील आणि मुलं दोघही होते. अशा वेळेस तुमच्या कशासाठी ते तिथे आले होते, काय सांगा? ते यादवने ते नगरसेवक आहे होते म्हणून त्यांची मतलब पहचान होती त्यांची, त्याला बोलवलं होतं तिथं. एवढाच होता फक्त. झाल्या होत्या, काय माहिती समोर आली आणि काय सांगाल तुम्ही? ते व्हिडिओ मध्ये मी पण होतो. माझे नाव कार्तिक अनिल धावडे आहे. आम्ही जेव्हा तिकडे गेलो, आम्ही तिकडे असं काही आम्ही फक्त आपला प्लॉट पाहायला गेलो होतो तिथं. पण कसं झालं, तिथं ते बाई आली. मग त्या बायां ते तिच्यासोबत 2-3 सोबतवाली बाई आहे. आपल्या जेव्हा व्हिडिओ पुरावा पण आहे. पण त्यांना व्हिडिओ मध्ये असं म्हटलं की मैं अभी मोबाइल चालू की है बोले, तू बोले इनकी माँ बहन ले बोले, अच्छे से माँ बहन ले बोले, ताकि वीडियो में आ सके अपन नुकसान है ऐसा कुछ दिखेगा करके. आता मग कसं आहे, आपण तिकडे गेलो ना, आपण बोललो तसं. पण आपण ना फक्त काही असं स्त्री आहे म्हणून आपण बी तेवढं बोलू नाही शकत. आपण ना फक्त त्यांना तेवढंच म्हटलं, तुम इज्जत से बात करोगे तो हम इज्जत से बात करेंगे. आणखी त्यांनी फक्त एवढं म्हटलं की आपकी आवाज अगर रेस हो सकती है, हमारी भी आवाज रेस हो सकती है. अशा वेळेस काही तुमच्यावर कलमाई लागल्यात आणि आता व्हिडिओ व्हायरल झालाय, अशात आता तुम्ही का मानहानी दावा वगैरे करणार आहात की काय, कसं का केलेलं आहे, काय सांगा? नाही, करणार आहे आम्ही. मानहानीचा दावा करणार आहे नागपूर समाचार 24 वर. आणखी ते रेश्मा सिंग जयस्वाल यांच्यावर ना, त्यांचे पती आहे रोहित जयस्वाल, त्यांच्यासोबत करणार. पाहण्यात आलं कुठेतरी कोर्टाचा निर्णय होता आणि अशातच एक बघण्यात आलं आहे की प्लॉट धारक स्वतः त्या जागेवरती 25 वर्षानंतर जाणे आणि त्या साफसफाईच्या याच्यामध्ये पाहण्यात येणे. परंतु एक कुठेतरी नगरसेवक या नात्याने धावडे कुटुंबीय तिथं गेले होते की फक्त एक आपली मित्रता आहेत किंवा आपल्या संघटनामध्ये आहेत, अशात त्यांच्यामध्ये आता किती वाद निर्माण झालेला होता आणि त्या महिला कोण आहेत ज्यांनी शिवा दिल्या होत्या तेही त्यांनी सांगितलं. परंतु आता न्यूज चॅनलवरती किंवा त्या न्यूज चॅनल धारकावरती आता कुठपर्यंत मानहानी करण्यात येईल तेही बघण्यायोग्य आहे. अशाच बातम्या बघण्यासाठी तुम्ही बघत राहा नागेश चित्रमाळेचा उद्गार न्यूज.